Hi guys and welcome back to my channel and in another video. So आजचा व्हिडिओ जो आहे तो जरा डिफरंट असणार आहे माझ्या नेहमीच्या ब्लॉग्सपेक्षा. सो ह्यावेळेस मी जरा लाईक डिफरंट ट्राय करते आहे. सो होप यू लाईक द कॉन्टेंट टुडेज कॉन्टेंट स्पेसिफिकली. सो मी आत्ता तुम्हाला एका हॉन्टेड प्लेसबद्दल जराशी इन्फॉर्मेशन टाईप देणार आहे. ओके, सो we will start this video. सो ही जी हॉन्टेड प्लेस आहे ती इंडियामध्येच लोकेटेड आहे, रायपूरमध्ये. सो देर आर मोर अबंडंट प्लेसेस इन रायपूर. सो रायपूरमधलं हा एक मोस्ट अबंडंट प्लेस आहे. इट इज कॉल्ड एज द लाल बंगला. ओके, सो ही स्टोरी आहे 1994 मधली. सो वी हॅव टू गो बॅक इन देअर. सो जस्ट इमॅजिन देर इज 1994 गोईंग ऑन. आणि 1994 ह्या इयरमध्ये लुनार इक्लिप्स झालं होतं. ओके, सो या लुनार इक्लिप्स झालं होतं 25th ऑफ मे. या सो हे लुनार इक्लिप्स झालं 25th ऑफ मे. It was a Wednesday and in 1994. Okay, so हा एक बंगला आहे. ओके, लाल बंगला, मोस्ट अबंडंट प्लेस, मोस्ट अबंडंट विला इन रायपूर. ओके, सो इट इज लोकेटेड इन नया रायपूर. ओके, सो ह्या नया रायपूरमध्ये हे जे प्लेस आहे लाल बंगला ते लोकेटेड आहे आणि ते लाईक खूप हॉन्टेड टाईप आहे. सो ही स्टोरी चालू होते 1994मध्ये, जेव्हा एक डॉक्टर जो असतो तो राहायला येतो त्याच्या मुलीसोबत ह्या बंगल्यामध्ये. तर तो जेव्हा येतो राहायला, नॉर्मल त्यांची लाईफ चालू असते. अँड देन सडनली जेव्हा 25th मे येतो तेव्हा त्यांची लाईफ इकडची तिकडं होती आणि त्यांना सगळं कळतं. ओके, सो 1994मध्ये ते राहायला येतात, ते डॉक्टर विथ इज अडॉल्सन गर्ल. सो त्याची एक मुलगी असते आणि ते दोघं राहायला येतात. तो डॉक्टर असतो त्या बंगल्यामध्ये. 25th मेला लुनार इक्लिप्स होता. तोपर्यंत सगळं सरळ चाललेलं असतं, त्यांचं लाईफ खूप छान चाललेली असेल. बट जेव्हा लुनार इक्लिप्स होतं तेव्हा त्या घरात त्या दोघांना एक विच दिसते, एक इव्हिल स्पिरिट दिसते. ओके, सो ती इव्हिल स्पिरिट त्यांना दिसते आणि ती मुलगी इतकी घाबरते, त्याला इतकी घाबरते दॅट शी गोज अँड हाईड इन अ वॉर्डरोब. सो आता सिच्युएशन काय आहे की त्या दोघांना ती दिसली आहे. ओके, बट ती मुलगी इतकी घाबरते की ती एका वॉर्डरोबमध्ये जाऊन लपते. And she didn't even think of her father or the doctor. So she goes and hides in the wardrobe. आणि मग नंतर थोड्या वेळानंतर एव्हरीथिंग लाईक तिची भीती जेव्हा जाते तेव्हा ती वॉर्डरोबमधून बाहेर येते. ओके, सो ती खूप घाबरलेली असते तिला बघून आणि ती बाहेर येते. तेव्हा तिला दिसतं दॅट हर डॅड हॅज डायड. ओके, सो तिचे त्या इन्सिडेंट्समध्ये हे कुठंही सांगितलं, त्यांनी हे केलेलं नाही आहे की तिचे डॅड कसे मेले वगैरे काय. बट वेन शी कम्स आउट ऑफ अ वॉर्डरोब तिचे डॅड डेड असतात. सो शी कॉल्स द पोलीस अँड एव्हरीथिंग. त्याच्यानंतर ती विच पण तिला दिसत नाही. सो शी कॉल्स द पोलीस अँड पोलीस येतात आणि पोलिसांनी पण हे स्टेटमेंट दिलं आहे that this case is still a mystery. So तिथे काय होतं, तिचे बाबा कसे मरतात, ते डॉक्टर कसे मरतात हे पण कुठे सांगितलेलं नाही आजपर्यंत. सो इट्स लाईक काइंड ऑफ स्पूकी, राईट. आणि नंतर पोलीस पण सांगतात की लाईक दिस केस इज टू मच मिस्टिरियस. त्यांना पण अजूनपर्यंत लाईक क्लोज करण्यासाठी ते स्टेटमेंट जे असतं ते अजून मिळालेलं नाही आहे. सो तुम्हाला जर अजून जाणून घ्यायचं असेल या लाल बंगल्याबद्दल
सो ही केस झाली 1994मध्ये राईट. मग त्याच्यानंतर 2012मध्ये ZTVवर फिअर फाईल्स होतं राईट. सो दिस फिअर फाईल्स टेल्स द incidents that are like haunted. ओके, सो फिअर फाईल्सच्या एपिसोड नंबर 22मध्ये लाल बंगल्यावर एपिसोड आहे. इट वॉज एअर्ड in 2012, so you can also watch it on YouTube right now. It's still available. सो ह्या फिअर फाईल्समध्ये त्यांनी दाखवलं आहे त्या लाल बंगल्यामध्ये नक्की काय काय झालं. जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ते त्या एपिसोडमध्ये दाखवलेलं आहे. अँड नेक्स्ट जे हे आहे, सो मी एक हे वाचलं आहे त्याच्याबद्दलच होतं, लाल बंगल्याबद्दल. सो अखिलेश नावाचा एक मुलगा आहे, तो तिथे गेलेला आहे. आय विल नॉट टेल हिज फुल नेम, बट तो तिथे गेलेला आहे. ओके, सो ही वॉज नॉट ते अबंडन वगैरे काही नाही आहे. इट्स नॉट स्पूकी ॲट ऑल, तसं त्याला वाटायचं आहे. सो ही गॉट अप देअर विथ हिज फ्रेंड. सो त्याच्या फ्रेंडसोबत तो एकदा गेला तिथे. अँड ते जेव्हा तिथून जात होते रस्त्यावरून, तेव्हा त्यांनी डिस्क्राईब केले सगळं त्याची जी व्हिजिट आहे. द हिडन लॅडर म्हणून एक वेबसाईट पेज आहे, त्याच्यावर त्यांनी सगळं ती डिस्क्रिप्शन दिलेली आहे, ती मी तुम्हाला सांगते आता. सो इट्स अ रिअल इन्सिडेंट्स. तो तिथे व्हिजिट करून आलेला आहे. सो तो असतो त्याच्या फ्रेंडसोबत. ओके, सो ते दोघं जातात टू व्हीलरवर तिथे. अँड टू व्हीलरवर गेल्यानंतर त्यांना आजूबाजूचा जो डिस्क्राईब करत असतो तो सांगत असतो की सगळीकडे असे खूप सारे झाडं अँड देर आर ओनली बैल वगैरे अँड देर इज नो ह्युमन प्रेझेंट ओव्हर देअर. सो ते जातात रात्रीच्या टायमिंगला जातात. ओके, सो ते जातात तिथे रात्रीच्या टायमिंगला आणि तिथे ते एका 50 मीटर्सवर थांबतात. ओके, सो ते रात्रीच्या टायमिंगला जातात. सो आत्ता टाईम झालेला आहे 1:40 सकाळचे. ओके, रात्रीचे AM. ओके, सो ते जातात तिथे आणि आत्ता झालेलं आहे 1:40 AM आणि ते गेले तिथे. ओके, त्या लाल बंगल्यापासून ते 50 मीटर्सच्या अंतरावर थांबलेले होते. अँड त्यांनी बाईक लावली त्यांची तिथे. ते दोघंही तिथे थांबले. ओके, 1 मिनिट झालेला ते असेच थांबलेले. दे वर सीइंग ऑल, दे वर ऑब्झर्विंग ऑल द थिंग्स इन दॅट लाल बंगला. ओके, सो ते थांबले तिथे. 1 मिनिट झाल्यानंतर त्यांना एक खोकायची आवाज येते. ओके, सो ती आवाज अशी असते. सो इट्स सिनियर म्हणजे म्हाताऱ्या लोकांची कशी असते आवाज, तसं ते खोकायचा आवाज असतो. आणि तो आवाज असा येत होता आपल्याला खोकायचे प्रकार असतात. ओके, सो आय विल टेल यू. त्यांनी डिस्क्राईब केलं की तो म्हातारा बहुतेक रडून झाल्यावर खोकत होता. सो असं ते ऐकू येत होतं त्याला की त्याचं रडून झालेलं आहे आणि तो आता खोकतोय. ओके, सो ते थोड्या वेळासाठीच खोकला तो 1-2 आणि नंतर त्याचा जो मित्र होता त्याच्यासोबत त्या अखिलेशने विचारलं तुला ऐकू आलं का, म्हणजे मला भास होतोय का तुला खरंच ऐकू आले. तर तो बोलला नाही असं कोण म्हातारा वगैरे नसेल. इट्स डॉग्स वगैरे असतील, स्ट्रे डॉग्स, आणि ते ओरडत असतील. आणि हे दोघांनाही माहीत होतं की 1:45 वाजता रात्रीच्या तिथं कोणीही नव्हतं, एक कुत्रा पण तिथे नव्हता. सो हे दोघांनाही माहिती होतं. देन थोड्या वेळ ते अजून तिथे थांबले. ओके, काही नाही झालं असं समजून ते तिथे थांबले. आणि देन थोड्या वेळाने परत त्यांना खोकण्याचा आवाज आला आणि तो इंटेन्शनल होता. ते कोणीतरी मुद्दामून खोकत होतं टू अट्रॅक्ट दॅम देअर इज समवन अँड प्लीज कम अँड हेल्प. सो ते इंटेन्शनल खोकायचा आवाज आला त्यांना आणि तो खूप वेळ होता. सो ते घाबरले. ओके, ते इतके घाबरले त्यांनी गाडी काढली, चलो घर पर. कारण की 1:45 वाजायला आले ते 1:40 AM राईट. आणि मग ते खूप घाबरले आणि ते गाडी काढून सीधा घर को.
सो ही होती स्टोरी लाल बंगल्याची. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, डू लाईक, सबस्क्राईब, शेअर माय चॅनल. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे नसतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी ओपन ठेवेल तो. सो प्लीज टेल मी, असे आपण डॉक्युमेंटरीज टाईप, हॉन्टेड टाईप व्हिडिओज अजून करायचे का? कारण की आत्ता ऊन खूप आहे आणि मी खरंच बाहेर जात नाही आहे आणि तुम्हाला बघण्यासारखं काहीच नाही. दिवसभर मी फुल टाईमपास करते आहे बिकॉज माझे पेपर्स संपले आहेत, मला सुट्ट्या लागल्या आहेत. सो इट्स लाईक फुल आराम चालला आहे माझा. तरी पण मी शॉर्ट्स टाकते आहे मध्ये मध्ये. बट तुम्हाला लाँग व्हिडिओ पाहिजे होता अँड इट्स समथिंग डिफरंट दॅट आय हॅव ट्राईड. ओके, बिकॉज मी खूप साऱ्या डॉक्युमेंटरीज बघते खूप, आणि ते लाईक हॉन्टेडच असतात जास्त तर. सो लाईक डॉक्युमेंटरीज लिसनिंग टू इट लाईक इट्स माय हॉबी. सो लाईक मी पण ट्राय केलं आहे एखादी करायची. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज टेल मी इन द कमेंट सेक्शन दॅट इफ यू वॉन्ट दिस टाईप ऑफ व्हिडिओज later on. So this was a spooky video. I don't know if you have gotten thrilled and all, but yeah, it was nice. I love this because मला असं स्पूकी वगैरे आवडतं. मी घाबरते, खूप घाबरते रात्रीची, बट आय लाईक इट अ लॉट. अँड या, तुम्हाला जर असेच परत अजून व्हिडिओज पाहिजे नसेल स्पूकी, तो प्लीज टेल मी इन द कमेंट सेक्शन्स. अँड या, see you in the next video. Bye guys.